नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. जव्हार पशुसंवर्धन अधिकारी यांनी आदिवासी लाभार्थ्यांचे लाभाचे पैसे हडप केले. जव्हार पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग यांनी 2018 मधील शेळी गट व म्हैस गट असे लाभ मंजूर केले होते. अधिकारी डॉक्टर देशमुख व डॉक्टर हरपाळे यांनी लाभार्थ्यांना तोंडी आदेश देऊन शेळी व म्हैस खरेदी करायला सांगितले. त्याप्रमाणे लाभार्थ्यांनी खरेदी केले, परंतु सततच्या पाठपुरावा करून सुद्धा लाभार्थ्यांना निधी नाही असे बोलल गेले. तसेच लाभार्थ्यांनी डिपॉझिट डीडीची रक्कम शासनाला अगोदरच अदा केली होती. लाभार्थ्यांनी सतत चौकशी करून शेवटी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी स्वतः येऊन जव्हार पंचायत समिती येथे माहिती घेतली असता लाभार्थ्यांना पैसे मिळाले आहेत असे आढळून आले. परंतु प्रत्यक्षात लाभार्थ्यांना यांची कोणतीही कल्पना न देता अधिकारी डॉक्टर देशमुख व डॉक्टर हरपाळे यांनी हे परस्पर पैसे काढून घेतले आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही केली जाईल असे सांगितले. इंडिया न्यूज 28 कोऑर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला जव्हार तालुका वार्ताहर गणेश दळवी यांची रिपोर्ट. काही म्हैशी अशी ज्यांनी प्रकरण केलेली तर त्यांची काय तक्रार आहे ते आपण जाणून घेऊया. साहेब, तुम्ही इथं तक्रारी घेऊन आलेले आहेत, मग काय नेमकं काय प्रकरण आहे? ॲक्च्युली इथलं आमचं असं आहे का पशुसंवर्धन कार्यालय जव्हार यांनी आमची जी योजना आहे ही योजना 2017-18 खाली मंजुरी झाली. त्यानंतर आमच्या सगळे लाभार्थ्यांनी, आम्ही 5 लाभार्थी आहोत, ह्या लाभार्थ्यांनी आम्ही त्यांचा सहभाग जो भरून आम्ही बँकेमार्फत डीडी त्यांना देऊन ही आता 2025 आला, परंतु आम्हाला जी योजना आहे ती योजना आतापर्यंत आम्हाला लाभार्थ्यांना आतापर्यंत देण्यात एकही सुद्धा किंवा त्यांनी दिली नाही. आणि आम्हाला असं कळलं की ह्या अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लेले आहेत. असं कळाल्यानंतर आम्ही जनता दरबारला तक्रार केली. सुद्धा आपले गणेश नाईक साहेब पालकमंत्री यांच्याकडे जनता दरबारमध्ये जाऊन आणि पालकमंत्र्यांना सांगितलं की आमचे पैसे असा विषय झाला. त्यांनी सांगितलं की 1 महिन्याच्या नंतर 1 महिन्यात झालं पाहिजे असं त्यांनी आश्वासन दिलं. परंतु त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांनी सांगितलं की 1 महिन्यात आम्ही चौकशी करून तुम्हाला लवकरात लवकर आम्ही तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करू. परंतु त्यांनी एक आम्हाला नोटीसमध्ये काढली 4 तारखेला. त्या 4 तारखेला आम्हाला सामने समोरासमोर साक्षी आमची झाली. त्याच्यानंतर हरपाली डॉक्टर यांनी आणि देशमुख सर यांच्या संयुक्ताने तो झालेला विषय आणि आम्हाला तिथं बोलवण्यात आलं की तुम्हाला काय करायचं. तर आम्ही प्रत्यक्ष आमच्या तिथं झाला विषय की माझ्यावर करू नका, मी पैसे द्यायला तयार आहे. त्यांनी त्याच महिन्याच्या 18 तारखेला आम्हाला त्या महिन्यात त्याच कार्यालयात पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयात जिल्ह्याला तिथं बोलवलं आणि सांगितलं की तू कारवाई करू नका. त्या कारवाईच्या अनुषंगाने आम्ही तिथं थांबलो. नंतर त्यांनी सांगितलं की 18 तारखेला तुम्हाला सगळ्यांना पैसे फेड करणार आहे. त्यानंतर आम्हाला असंच त्यांनी डावललं आणि परत आमची तक्रार आम्ही केली. त्याच्यानंतर आज जो पत्र आहे, आज आम्हाला 8/4/2025 रोजी आम्हाला जो पत्र आला त्या पत्राची आजही सुनावणी झाली जव्हार कार्यालयात. आमच्या प्रत्यक्ष घरांना जाऊन हसनागर साहेब पशुसंवर्धन जिल्हाधिकारी जव्हारमध्ये येऊन आणि सगळी आमची तपासणी केली आणि त्याही तपासात ते म्हणले की खरंच पैसे कुठेतरी गेलेले आहात असं त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलं की ती खरंच त्यांनी कुठेतरी कागदावर आणून आणि ते पैशाचा चुकीचा वापर करून त्यांनी पैसे हडप केलेले असं त्यांनी आम्हाला सांगण्यात आलं. परंतु आम्हीही लाभार्थी म्हणून सकाळी 7 पासून तर आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ह्या जव्हार कार्यालय ऑफिससमोरच आणि आम्ही त्यांना सांगितलं की आमचे कधीपर्यंत हा विषय मार्गी लागेल. तर आम्हाला जर का त्यांनी आश्वासन दिलं असतं किंवा नाही दिलं, परंतु आमचं असं आहे का जर का आमच्या 10 दिवसात जर का तो विषय मार्गी लागला नाही तर आम्ही पालघर जिल्ह्यात येऊन पशुसंवर्धन जिल्हाधिकाऱ्यासमोर आम्ही उपोषणाची बसण्याची तयारी आम्ही लाभार्थींनी केलेली आहे. जिल्हा पशुसंवर्धन जे जिल्हा अधिकारी आहे ते इथं येऊन तुम्हाला काय बोलले की नक्कीच भ्रष्टाचार झालेला आहे? ते त्यांच्या तपासाने सगळं ते बोलले का नक्कीच भ्रष्टाचार हा झालेला आहे. परंतु आमच्या सहीनं सगळ्या डुप्लिकेट सह्या त्याच्यावर मारलेले गेलेले आहेत आणि फोटो डुप्लिकेट आहेत. प्रत्येक त्या माणसाचे नाही पण दुसऱ्याच माणसाचे फोटोसुद्धा तिथे लावले गेलेत आणि त्यांनी ऑडिटसुद्धा त्यांनी ते माणसांनी डॉक्टर हरपाली यांनी केलेले आहेत. आणि तसंच एक त्या अधिकारी एक रिटायर झालेला आहेत देशमुख सर म्हणून, यांच्या दोघांच्या संयुक्ताने झालं की कसं झालं. पण आम्हाला येऊन प्रश्न पडले का लाभार्थ्यांची योजना ही कुठे चालली, कुठे गेले. आम्हाला हे पशुसंवर्धन या योजनेवर आम्हाला भीती निर्माण झाली का घ्यायची का नाही घ्यायची, इथपर्यंत आमचा तो हेच चाललो आहे. अधिकारी ज्यांनी जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी हे प्रकरण केलेलं आहे
तर त्यांच्यावर कारवाई कशी म्हणजे का कोणत्या स्वरूपात झाली पाहिजे अशी तुम्हाला? त्यांच्यावर कारवाई 100% झाली पाहिजे आणि कारवाई होऊन आमचे पैसे, कष्टाचे पैसे, आता माझ्यासारख्या जागृती संपत पवार माझी मिसेस आहे, मी स्वतः बँकेत जाऊन 85,063 रुपयाच्या DD अशा सगळे 5ही लाभार्थ्यांनी आम्ही बँकेमार्फत जाऊन DD भरलेले आहेत आणि त्यामुळे त्या DD भरल्या दिवसापासून आता 8वं वर्ष चालू होतं, तिथपर्यंत योजना आमच्या दारात आली नाही. म्हणजे पैसे आमचे गेले कुठे? आज बँकेत पैसे ठेवल्यानंतर बँकेला दामदुप्पट पैसे मिळले असते आम्हाला, परंतु तेही पैसे आमचे गेले आणि योजनाही कुठे गेली याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. नक्कीच आपण बघू शकतो इथं जमलेले हे सगळे लाभार्थी आहेत आणि त्यांची जी योजना होती म्हैशी आणि शेळी यांच्याबाबत, आणि ती योजना कागदोपत्री त्यांनी यांच्या नावावरती करून पूर्ण व्यवहार करून आणि खरेदी केले असे दाखवून ते पैसे हडप केलेले आहेत. तर नक्कीच संबंधित अधिकारी आहेत त्यांनी आश्वासन आपले हे दिलेले आहे की नक्कीच याचं निवारण नाही झालं तर पुढे आम्ही उपोषणाला बसणार आहेत. त्यांचे लवकरच पैसे द्यावे असं मी इंडिया न्यूज 20च्या माध्यमातून त्यांना एक आवाहन करतो. इंडिया न्यूज 28 कोऑर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला गणेश दळवी, वार्ताहर, जव्हार तालुका.